नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 9th डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन क्लास 7 स्टेट बोर्ड महाराष्ट्र. ओके, आपण आता सेकंड टर्ममध्ये पहिला चॅप्टर घेतो विद्यार्थी मित्रांनो. 8 धडे आपले जे आहेत, 8 चॅप्टर पहिल्या सेमिस्टरचे ते पूर्ण झाले आणि याच्यातलं आपण पहिले डायरेक्ट प्रपोर्शनचे पूर्ण गणित घेतले, प्रॅक्टिस सेट 37. आता इनवर्स प्रपोर्शनचे आपण प्रॅक्टिस सेट 38 सोडवूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, अतिशय सोपं आहे, काही असं घाबरायसारखं नाही की अवघड आहे. इनवर्स प्रपोर्शन बघा, पहिले आपण त्याची माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो. इनवर्स प्रपोर्शन, इनवर्स प्रपोर्शन लिहून घ्या. ओके, इनवर्स प्रपोर्शन काय होतं विद्यार्थी मित्रांनो? व्हेन वन क्वांटिटी QUANTITY, मी सांगतो समजू ना. व्हेन वन क्वांटिटी इज इंक्रीज्ड, इज INCREASED इंक्रीज्ड, द अदर म्हणजे द अदर क्वांटिटी काय होईल मित्रांनो? डिक्रीज्ड. such relation is known to be inverse proportion. ओके, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा एक पॉईंट, दोन्ही पॉईंट समजून सांगतो. दोन्ही पॉईंट असा आहे, दुसरा पॉईंट असा आहे, द प्रॉडक्ट ऑफ two quantities QUANTITIES, the product of two quantities always remains constant. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे दोन पॉईंट आहे. ज्यावेळी मी तुम्हाला गणित शिकवेल त्यावेळी तुम्हाला ह्या दोन पॉईंटचा मी अर्थ सांगेल. आता इथं थोडक्यात सांगतो. व्हेन वन क्वांटिटी इज इंक्रीज्ड, समजा 5 कामगार 10 दिवसात काम करतायत. ओके, 5 कामगार आहेत. किती आहे? 5 कामगार 10 दिवसामध्ये काम करतायत. तर हे जर 7 कामगार झाले तर हे काय होईल विद्यार्थी मित्रांनो? कमी होईल. म्हणजे वन इज इंक्रीज, सेकंड इज डिक्रीज. म्हणजे वन क्वांटिटी इज इंक्रीज. जर 5 कामगार 10 दिवसात काम करत असतील तर 7 कामगार कमी दिवसात काम करतील. म्हणजे इकडची संख्या कमी, इकडची संख्या जास्त, इकडची संख्या जास्त, इकडची संख्या कमी. म्हणजे इंक्रीज आणि डिक्रीज हा इथे एक असतो. आणि दुसरं, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार हा सारखा राहतो. द प्रॉडक्ट ऑफ टू क्वांटिटीज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. हे मी तुम्हाला तेव्हा गणितात सांगेल, हे लक्षात ठेवा. ओके, तर आपण आता सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो गणित. काही याच्यामध्ये असं फार विशेष नाही आहे, तुमच्या पुस्तकात जेवढं दिलं आपण तेवढं सांगितलं. आता प्रॉब्लेम बघूया विद्यार्थी मित्रांनो. पहिले प्रॉब्लेम क्लिअर करा. प्रॉब्लेम बघा काय. ओके, प्रॅक्टिस सेट 38, 37 आणि 38. बघा, प्रॅक्टिस सेट 38, प्रॅक्टिस सेट 38. पहिलं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 66. मराठीवाल्यांनी मराठीचं पुस्तक ठेवायचं. मी गणित इंग्रजीतही वाचतो पण मराठीतही सांगतो. 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. हाऊ मेनी डेज वर्ड 6 वर्कर्स टेक. हाऊ मेनी वर्ड 15 टेक. म्हणजे एक काम आहे, 5 वर्कर ते 12 दिवसात पूर्ण करतात. 5 वर्कर काय करतात? एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर 6 वर्कर किती दिवसात करतील आणि 15 वर्कर किती दिवसात करतील? असं एक सोपं उदाहरण आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे. आता मी एक तयार करतो, एक ब्लॉक तयार करतो. तुम्ही लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे, फक्त लक्षात घ्या. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असेल तर एक छोटं खाली आपण मस्त छान सूत्र तयार करूया. आता इथे काय विद्यार्थी मित्रांनो? वर्कर्स. ओके, वर्कर
इथं काय विद्यार्थी मित्रांनो डेज. आता 5 वर्कर्स किती दिवसात काम करतात? 12 दिवसात. मग काय विचारलेलं आहे की 6 वर्कर्स किती दिवसात काम करतील? हा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर. हा एक प्रश्न आहे. ओके, हा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न कोणता आहे बघा. दुसरा प्रश्न आहे 5 वर्कर 12 दिवसात काम करतात. ओके, तर 15 वर्कर किती दिवसात काम करतील? 15 वर्कर किती दिवसात काम करतील? असे दोन प्रश्न आहेत. 5 वर्कर 12 दिवसात, 6 वर्कर किती दिवसात? 5 वर्कर 12 दिवसात, 15 वर्कर किती दिवसात? ओके, मग आपण इथे एक सूत्र तयार करूया विद्यार्थी मित्रांनो. ते सूत्र असं आहे बघा, लक्षात घ्या. आता हे प्रत्येक वेळी मी लिहिणार नाही, फक्त तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवायचं. एक असं सूत्र आहे, ह्या 4 गोष्टी मी अशा लिहितो. याला म्हणतो मी x1 आणि याला म्हणतो मी x2, याला म्हणतो मी y1 आणि याला म्हणतो मी y2. ज्यावेळी इन्व्हर्सची आपल्याला हे काढायची असते त्यावेळी आपण असं करायचं, x1 अपॉन x2 इज इक्वल टू y2 अपॉन y1. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला x1 अपॉन x2 हे जे आहे हे भागिले हे आणि हे भागिले हे, x1 अपॉन x2 y1 अपॉन y2. हे x1 आहे विद्यार्थी मित्रांनो, हे x1, हे x2, हे y1, हे y2, हे x1, हे x2, हे y1 आणि हे y2. ओके, हे एक सूत्र तयार करू आपण. x1 x1 x2 y1 y2. आता याच्यानुसार जर आपण लिहिलं बघा, इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, आता इथं काय बघा, आपण काय केलेलं आहे, x1 अपॉन x2, x1 म्हणजे 5 अपॉन 6 इज इक्वल टू x अपॉन 12. 5 मल्टिप्लाय बाय 12 आणि 6 मल्टिप्लाय बाय x. 6 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 12. x इज इक्वल टू 5 इंटू 12 अपॉन 6. 6 दुनी 12 आणि 5 दुनी 10. 10 डेज. पहिल्याचं उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो? 10 डेज. म्हणजे 5 वर्कर 6 दिवसात काम करतील, तर 12 वर्कर किती दिवसात काम करतील? 10 दिवसात. 5 वर्कर, मग इथं आपल्याला लिहावं लागेल, काय लिहावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? 12 वर्कर्स टेक किती डेज? 10 डेज. ओके, 5 वर्कर्स 12 डेज, तो 10 वर्कर्स 10 डेज. ओके, इथे किती आहे? 12 वर्कर्स 10 डेज. ओके विद्यार्थी मित्रांनो, समजतं आहे तुम्हाला? सॉरी, हे वर्कर आहे ना, हे 5 वर्कर 12 डेज, 6 वर्कर किती दिवस? तर 6 वर्कर्स किती दिवसात? 10 दिवसात काम करतील. ओके, लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे आपण इथं उत्तर असं लिहू शकतो, 6 वर्कर्स टेक 10 डेज. ओके, हे उत्तर विद्यार्थी लक्षात आलं? समजलं? आता हे काही असं किती सोप्या पद्धतीने केलं बघा आपण. आता हे पुढचं घेऊया आपण, हे पुढचं पण घेऊ. हे पुढचं पण सोपं आहे बघा, ह्याच पद्धतीने घेणार आपण. ओके, काही अवघड नाही, फक्त मी तुम्हाला उलट सोप्या 5 बाय 15 उलट हे सूत्र तयार केल्यामुळे खूप सोपं झालं. y2 अपॉन y1 म्हणजे y2 x अपॉन 12 इज इक्वल टू x अपॉन 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 इंटू x इज इक्वल टू 5 इंटू 12. x इज इक्वल टू 5 इंटू 12 अपॉन 15. 5 1 5, 5 त्रिक 15, 3 1 3 आणि 3 चौक 12. x इज इक्वल टू 4 डेज. ओके, आता इथे बघा 5 वर्कर 12 दिवसात काम करतात, तर 15 वर्कर किती दिवसात काम करतील विद्यार्थी मित्रांनो? 4 दिवसात. मग इथं लिहूया आपण 15 वर्कर्स टेक हाऊ मेनी डेज? 4 डेज. 15 वर्कर्स टेक 4 डेज. ओके, अतिशय सोपं आहे की नाही बघा. आपण याच्यात फॉर्म्युलेट टाकल्यानंतर हे अतिशय सोपं झालं. आता आपण दुसरं बघूया. क्वेश्चन नंबर
2. ओके. प्रश्न क्रमांक 2 बघा आता काय. मोहनराव टूक 10 days टू फिनिश अ बुक रीडिंग 40 pages. 10 दिवसात 40 पेजेस. 40 पेजेस एव्हरी डे. ओके. मोहनराव टूक 10 days टू फिनिश. एक पुस्तक त्यांनी 10 दिवसात पूर्ण केलं, तर त्यांनी सरासरी एका दिवसाला 40 पेजेस वाचले. हाऊ मेनी पेजेस मस्ट बी रीड इन अ डे टू फिनिश इट 8 days. तेच पुस्तक त्यांना 8 दिवसात संपवायचं आहे. सोपं गणित आहे. 10 दिवसात त्यांनी एक पुस्तक वाचून संपवलं 10 दिवसात, तर ते पुस्तक संपवायसाठी त्यांना 40 पेजेस रोज वाचावे लागले. ओके. तर त्यांना तेच पुस्तक 8 दिवसात वाचून संपवायचं, तर दररोज त्यांना किती पेजेस वाचावे लागतील. मग आपण आता प्रॉब्लेम नंबर 2 बघूया विद्यार्थी मित्रांनो. ओके. प्रॉब्लेम नंबर 2. आता 2चं बघा आपण तयार करू परत. ओके. इथे काय लिहिणार आपण. इथं काय लिहिणार. पेजेस रीड पर डे. आणि इथं काय लिहिणार विद्यार्थी मित्रांनो. नंबर ऑफ डेज वाचून पूर्ण झालेलं. ओके. आता या ठिकाणी आपण पेजेस किती 10 दिवसात 40 पेजेस 10 दिवसात, तर 8 दिवसात. ओके. 8 दिवसात किती पेजेस वाचावे लागतील. अतिशय सोपं आहे किती बघा. मग आपल्याला माहिती आहे आपण काय करतो. x1/x2 y2/y1. ओके. बाय इनवर्स प्रपोर्शन. ओके. 40 पेजेस म्हणजे x1/x2 40/x इज इक्वल टू 8/10. क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. x इंटू 8 इज इक्वल टू 40 इंटू 10. x इज इक्वल टू 40 इंटू 10 अपॉन 8. 8×5 40 आणि 10×5 50. x बरोबर 50 डेज. सॉरी 50. x इज इक्वल टू 50 पेजेस. ओके. 50 पेजेस म्हणजे तुम्हाला आता ते पुस्तक जर फिनिश करायचं असेल 8 दिवसात, तर दररोज किती पेजेस वाचावं लागतील विद्यार्थी मित्रांनो. 50 पेजेस. म्हणजे ही रीड पर डे 50 पेजेस. ओके. जर 50 पेजेस वाचले तर ते पुस्तक 8 दिवसामध्ये संपेल. म्हणजे 40 पेजेस होते तर ते 50 झाले. ते 50 झाले तर इकडे कमी झाले. लक्षात आलं ना. म्हणजे इन्क्रीज आणि डिक्रीज हे शब्द या ठिकाणी लागू पडतात. आता मी तुम्हाला काय बोललो होतो की प्रॉडक्ट ऑफ दोघांचा गुणाकार सारखा येईल असं एक सेकंड पॉईंट लिहिला होता. आता यशची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो. इथे 50 आहे. तुम्ही 40चा आणि 50चा गुणाकार करा किती होतो. आणि 50चा आणि 8चा गुणाकार करा किती होतो. आणि 40चा आणि 10चा गुणाकार करा किती होतो. 50चा आणि 8चा गुणाकार किती होतो विद्यार्थी मित्रांनो. 8 0 0 8×5 40 400. आणि 40चा आणि 10चा गुणाकार करा 400. म्हणजे द प्रॉडक्ट ऑफ टू क्वांटिटीज इज कॉन्स्टंट. या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार सारखा आला पाहिजे. ओके. लक्षात आलं. ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा नाही, ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा. ओके. तर चला आपला तो सेकंड पॉईंट क्लिअर झाला. द प्रॉडक्ट ऑफ टू क्वांटिटीज इज कॉन्स्टंट. आता तिसरं गणित बघूया. 3 नंबरचं गणित. तो फॉर्म्युला जो मी पहिल्या गणितात लिहिला तो जर बघितला तर तुम्हाला दुसरं तिसरं चौथं गणित सगळे गणितं येतील. आता तिसरं बघा. मेरी सायकल्स ॲट 6 km/h. हाऊ लॉंग विल सी टेक टू रीच हर आंटीज हाऊस विच इज 12 kilometer अवे. इफ सी सायकल्स इज अ स्पीड. 6 किलोमीटर जर पर तासाला ती चालली तर आंटीज हाऊस विच इज 12 kilometer अवे 12 किलोमीटर आहे तिचं, तर तिला किती वेळ लागेल. ओके. आणि सी सायकल्स ही स्पीड 4 km/h. हाऊ लॉंग वूड सी टेक. आपण एकदा त्याचं फॉर्मॅट तयार करूया विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला समजेल. मग मी सांगतो तुम्हाला. तिसरं गणित बघा. आता हे थोडंसं वेगळं आहे. याला x1 y1 जमणार नाही. याचं सूत्र टाकावं लागेल आपल्याला.
आपण एक तयार करू असं. ओके, इथे घेऊ विद्यार्थी मित्रांनो स्पीड, त्यानंतर इथे घेऊ टाईम आणि इथे घेऊ डिस्टन्स. ओके, स्पीड, टाईम आणि डिस्टन्स. आता स्पीड किती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. पहिली स्पीड आहे 6 किलोमीटर पर आवर, 6 किलोमीटर पर आवर. टाईम एक्स आवर, एक्स आवर्स. ओके, त्यानंतर 4 किलोमीटर पर आवर, टाईम वाय आवर्स. आणि डिस्टन्स किती विद्यार्थी मित्रांनो, 12 किलोमीटर, 12 किलोमीटर. आता मी तुम्हाला समजून सांगतो काय गणित. बघा की मेरी सायकल घेऊन निघाली, तिची एका तासाला स्पीड 6 किलोमीटर आहे, एका तासाला ती 6 किलोमीटर चालते, तर ती 12 किलोमीटर किती तासात जाईल. नंतर 4 किलोमीटर जर तिची स्पीड झाली एका तासाला, तर ती 12 किलोमीटर किती तासामध्ये जाईल. आता हे सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा 12/4 जर केलं तर 4 त्रिक 12 आणि 12/6 केलं मग ही 2 तासात जाईल आणि ही 3 तासात जाईल. पण हे गणित कसं आहे बघून घ्या. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पीड इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे, स्पीड इंटू टाईम इज इक्वल टू डिस्टन्स, असा एक फॉर्म्युला आहे. ओके, स्पीड इंटू टाईम इज इक्वल टू डिस्टन्स, हा एक फॉर्म्युला आहे. आपण इथं लिहिला तरी चालेल, स्पीड इंटू टाईम इज इक्वल टू डिस्टन्स. ओके, मग आता पहिलं काढू. 6ची स्पीड आहे गुणिले एक्स टाईम आहे बरोबर 12, म्हणजे एक्स इज इक्वल टू 12. 6 मल्टिप्लाय इकडे आल्यावर भागिले होतात. एक्स इज इक्वल टू 6 दुनी 12, 2 आवर्स. ओके, HOURS आवर्स, 2 आवर्स. त्यानंतर परत तोच फॉर्म्युला आहे, 6 स्पीड तर आता त्याच्याऐवजी 4 स्पीड आहे, टाईम वाय आवर्स आहे बरोबर अंतर तेवढं जायचं आहे 12 किलोमीटर, म्हणजे वाय इज इक्वल टू 12/4 म्हणजे 4 त्रिक 12, 3 आवर्स. ओके, मग आता एक वाक्य लिहूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी एक वाक्य लिहूया आपण. मेरी टेक्स 2 आवर्स at the speed of 6 किलोमीटर पर आवर. त्यानंतर मेरी टेक्स, परत तेच वाक्य लिहूया, मेरी टेक्स 3 आवर्स at the speed of 4 किलोमीटर पर आवर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे 2 वाक्य. मेरी टेक्स 2 आवर्स ॲट द स्पीड ऑफ 6 किलोमीटर, ज्यावेळी सायकलची स्पीड 6 किलोमीटर पर तासाला असेल त्यावेळी ती 2 तासात जाईल, आणि ती स्पीड तिने कमी केली 4 किलोमीटर पर आवर झाली तर ती 3 तासाला पोहोचेल. ओके, अशा प्रकारचे तिसरं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो. आता राहिलं आपलं शेवटचं आणि चौथं गणित. तर बघूया आता चौथं गणित. ओके, प्रॅक्टिस सेट 38. आता द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्मेंट वेअरहाऊस लास्ट 30 days फॉर 4,000 people. हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000 people. द स्टॉक ऑफ ग्रेन, ओके, द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्मेंट वेअर ऑफ लास्ट 30 days, म्हणजे 4,000 लोकांना पुरेल एवढं 30 दिवस अन्न आहे, तर ते 6,000 लोकांना किती दिवस पुरेल असं आहे. ओके, आपण आता काढूया विद्यार्थी मित्रांनो. बघा कितवं गणित आता हे, चौथं गणित आहे. आपण एक टेबल तयार करू परत. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ पर्सन किती आहेत ते बघूया, आणि नंबर ऑफ डेज. ओके, आता इथं बघा नंबर ऑफ पर्सन किती आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिले आहे 4,000.
ओके, आणि इकडे आहे 6000. तर 4000ला किती दिवस पुरतं? 30 दिवस. तर इकडे मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाय इनवर्स प्रपोर्शन. ओके, बाय इनवर्स प्रपोर्शन, बाय इनवर्स याच्या भागिले हे म्हणजे x1/x2. मी तुम्हाला सांगितलं की सूत्र लक्षात घ्या, हे x1 x2 y1 y2. ओके, असं सूत्र. या आपण 4 किमती लिहिल्या. मग x1/x2 आणि y2/y1 हे पहिल्या गणितातलं. म्हणजे आपण आता काय करणार, x1/x2 म्हणजे 4000 भागिले 6000, 4000 भागिले 6000. ओके, बरोबर x/30 क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे 6000 गुणिले 6000 गुणिले x बरोबर 4000 गुणिले 30. म्हणजेच x बरोबर 4000 गुणिले 30 भागिले 6000. 0 हे 0, 0 0 0 0 कट. म्हणजे किती आले विद्यार्थी मित्रांनो बघा, 3 1 3. ओके, आणि 3 दुनी 6 आणि नंतर हे बेदुनी 4 20. बघा बरं, x बरोबर 20 डेज. ओके, 20 डेज, x = 20 डेज असं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला सूत्र आणि गणिताची एकदम सोपी मेथड सांगितलेली आहे. या सोप्या मेथडने गणितं सोडवा आणि उत्तरं काढा. इनवर्स प्रपोर्शनचे 2 वाक्य मी तुम्हाला लिहून दिले, डायरेक्ट प्रपोर्शनचे पण 2 वाक्य लिहून दिले. त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, काय इन्क्रीज झाल्यावर काय डिक्रीज होतं आणि काय डिक्रीज झाल्यावर काय इन्क्रीज होतं एवढं लक्षात ठेवा आणि गणितं सोडवा. आपण आता एक पुढचं जे प्रॅक्टिस सेट आहे ते पुढच्या एका व्हिडिओत कंटिन्यू करू. बाय विद्यार्थी मित्रांनो.